नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, सोनिया गांधी यांनी लोकसभेमध्ये अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यासारख्या महिला कर्मचाऱ्यांच्या दुःखावर बोलताना त्यांनी अंगणवाडी सेविका मदतनीसांना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून मानधनवाढ करावी अशी महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे। नक्की काय त्यांनी हे बोलले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कर्मचारी वाढवावेत अशी मागणी सोनिया गांधी यांनी सरकारला केली। दिल्लीमध्ये बघा, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी राज्यसभेचे लक्ष वेधले। राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस आणि सामुदायिक संसाधन व्यक्तीसह महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या महिला कामगारांना भेडसावणाऱ्या सततच्या त्रासाकडे त्यांनी लक्ष वेधलं। राज्यसभेत बोलताना सोनिया गांधी म्हणाले की मी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत आशा कामगार, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि सामुदायिक संसाधन व्यक्ती या महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या महिला कामगारांच्या सततच्या त्रासाकडे या सभागृहाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी उभे आहे। हे जे उपक्रम आहे ते महिला सक्षमीकरणाचा मार्ग म्हणून आहे, तथापि सार्वजनिक सेवा पुरवण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असूनही या महिला कामगारांवर जास्त ओझे, कमी वेतन दिले जाते असे देखील सोनिया गांधी या म्हटलेले आहेत। पुढे बघा, त्या काय म्हणाले ते आशा कार्यकर्त्यांच्या कामाचा ताण अधोरेखित करताना सोनिया गांधी पुढे म्हणाले की देशभरात आशा कार्यकर्ते लसीकरण, लोकसभेचे आयोजन, मातृ आरोग्य आणि कुटुंब कल्याणासारख्या कामांमध्ये सहभागी होतात, तरीही त्या कमी मानधन आणि मर्यादित सामाजिक सुरक्षेसह स्वयंसेवक राहतात। त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारकडून दरमहा फक्त 4,500 आणि मदतनीसांना 2,250 रुपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते। तर ते मानधन वाढवण्यात यावे अशी मागणी देखील सोनिया गांधी यांनी राज्यसभेत केली आहे। खरंच ताईंनो, ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण मागणी आहे। पुढे बघा, त्या काय म्हणाले की या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सेवा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले। त्या म्हणाले की कमी पगाराव्यतिरिक्त सध्या ICDS मध्ये विविध स्तरांवर जवळपास 3 लाख पदे रिक्त आहेत। या तफावतीमुळे लाखो मुले आणि माता या अत्यावश्यक सेवेपासून वंचित आहेत। 2011 पासून जनगणनेच्या अद्ययावत आकडे अभावी ही पदे लोकसंख्येच्या निकषांनुसार नाही आहेत। म्हणजे लोकसंख्या ही 2011 मध्ये मोजली गेली, त्याच्यानंतर लोकसंख्येची गणना केली गेली नाही। त्यामुळे लोकसंख्येच्या गणनेनुसार अंगणवाडीची संख्या वाढणे आवश्यक आहे, हे देखील महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी इथं नमूद केली। काँग्रेस नेत्यांनी सरकारला राज्यांच्या सहकार्याने उपाययोजनांचा प्राधान्य देण्याचे आवाहन केले, ज्यामध्ये सर्व विद्यमान रिक्त पदे भरणे, सर्व कामगारांना वेळेवर वेतन सुनिश्चित करणे, या आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट करणे म्हणजे केंद्र सरकारकडून दुप्पट मानधन करावे अशी मागणी करण्यात आली। 2,500 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अतिरिक्त आशा कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे आणि विद्यमान पोषण आणि आरोग्य उपक्रमाव्यतिरिक्त बालपण शिक्षण सक्षम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची संख्या म्हणजे अंगणवाडी केंद्राची संख्या देखील दुप्पट करणे याच्यामध्ये समाविष्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। या कार्यबलाला बळकटी देणे, विस्तार करणे आणि पाठिंबा देणे ही भारताच्या भविष्यातील गुंतवणूक आहे असे देखील गांधी यांनी जोर देऊन सांगितलं। खरंच ताईंनो, अंगणवाडी सेविका, आशा सेविका जी कामे करत आहेत त्या कामांच्या बदल्यात त्यांना मोबदला अगदी तुटपुंजा मिळत आहे। केंद्र सरकारकडून तरी अंगणवाडी सेविकांना 4,500 आणि मदतनीसांना फक्त 2,250 एवढंच मानधन दिले जाते। त्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करावी अशी मागणी सोनिया गांधी यांनी देखील केली आहे। तसेच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अंगणवाडी केंद्राची संख्या देखील उभारण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला त्यांनी राज्यसभेत मांडली। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे ताईंनो। जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक खासदारांना, आमदारांना निवेदन देऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडू शकतील। जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा। आणि सोनिया गांधी यांनी केलेली मागणी ही अत्यंत योग्य आहे की राज्य सरकारने आपल्याला मानधन वाढवलेलं आहे, केंद्र सरकारने खूप दिवसांपासून म्हणजे खूप वर्षापासून मानधन वाढवलेलं नाही, तर केंद्र सरकारकडून मानधन वाढवण्याची खूप मोठी अपेक्षा आहे। केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना 4,500 फक्त देते, त्याच्यामध्ये डबल वाढ करण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर सरकारने देखील या मागणीचा योग्य विचार करून अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करावी। तसेच
अंगणवाडी केंद्राची संख्या देखील जास्तीत जास्त उभारण्यात यावी अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. तर व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला